संपूर्ण भारताला कर्नल सोफिया कुरेशी यांचा अभिमान आहे. अशा परिस्थितीत मध्य प्रदेशचे मंत्री विजय शाह यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्या विरुद्ध दिलेल्या वादग्रस्त विधानाबाबत त्यांच्यावर कडक टीका होत आहे. अलीकडेच एका कार्यक्रमादरम्यान विजय शाह म्हणाले होते की पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आमच्या बहिणीचे सिंदूर पुसून टाकणाऱ्या दहशतवाद्यांपासून बदला घेण्यासाठी आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवलंय. इंदूरमधील महू येथील रायकुंडा गावात एका कार्यक्रमात सहभागी झालेले मंत्री विजय शाह यांनी वादग्रस्त विधान केलं होतं. त्यांनी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर आक्षेपार्ह भाष्य केलं. त्यांनी सोफिया ही दहशतवाद्यांची बहीण म्हणून वर्णन केलं होतं. मध्य प्रदेश उच्च न्यायालयानं त्यांच्या विधानांची स्वतःहून दखल घेतली आणि यासह जबलपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अतुल श्रीधरन यांनी न्यायमूर्ती अनुराधा शुक्ला यांच्या खंडपीठाने डीजीपींना मंत्री शाह यांच्या विरुद्ध FIR दाखल करण्याचे निर्देश दिले होते. भारताची एकता आणि अखंडता धोक्यात आणल्याबद्दल गुन्हा नोंदवा. जर FIR नोंदवला गेला नाही तर DGP विरुद्ध न्यायालयाचा अवमान केल्याची कारवाई सुरू केली जाईल असंही निर्देश देण्यात आले. मंत्री विजय शाह यांचं विधान जातीयवादाला प्रोत्साहन देत असल्याचं उच्च न्यायालयानं म्हटलंय. दरम्यान मंत्री शाह यांच्या विधानाचा निषेध करत जनसत्याग्रह संघटनेनं रस्त्यावर धाव घेत आंदोलन केलं.